तर मित्रांनो, आज आहे आपली बिर्याणी पार्टी. बिर्याणी पार्टीचं आम्ही आयोजन केलं होतं आणि हे तुम्ही बघू शकता. आपण चूल वगैरे ऑलरेडी आम्ही पेटवली आहे. सगळं तयारी आमची झाली होती आणि सुरुवात केली होती आम्ही. एका साईडला आम्ही राईस शिजवायला ठेवला होता. राईस शिजतोय तोपर्यंत साईडला आम्ही चिकन मॅरिनेट केलेलं होतं. मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये आम्ही आलं लसूण पेस्ट आणि खोबऱ्याचा मसाला टाकून घेतला. ते टाकून मस्तपैकी सगळं हलवून वगैरे घेऊन आम्ही ते थोडा वेळ साईडला ठेवलं आणि ते झाल्यानंतर ते आम्ही भात जो आम्ही शिजत घातला होता तो भात आम्ही चेक करतोय की तो झाला आहे का नाही, व्यवस्थित शिजला आहे का नाही. तो एकदा बाहेर मस्तपैकी पहिला हलवून घेतला. हलवल्यानंतर आम्ही तो चेक केला की तो व्यवस्थित शिजला आहे का नाही. तर तो शिजला होता. मग आता वेळ आलेली होती त्यातलं पाणी काढायची. तर ते आम्ही पहिला पाणी वगैरे त्यातलं काढून घेतलं एका बारक्याच्या भांड्याने आणि ते झाल्यानंतर मग आम्ही छोटी मोठ्या भांड्यामध्ये सगळा जो राईस होता तो काढून घेतला साईडला पहिला. राईस आपला आता तयार आहे. सो हा तुम्ही बघू शकता, एकदम फडफडीत आपला राईस झालेला आहे तयार. तर गाईज, राईस आता झाला होता आणि वेळ होती आता चिकन सुका बनवायची. चिकन सुक्यासाठी आपण कांदा घेतलेला होता. कांदा ऑलरेडी आपण भाजायला घेतला होता आणि त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता त्यानंतर चूल पेटवायचं वगैरे सगळं चालू आहे. चूल मस्तपैकी एकदम कडकडीत आपली पेटली होती. मिर्च मसाला वगैरे सगळं आपण टाकले त्यामध्ये आणि आता वेळ होती कांद्याची, टमाट्याची. टमाटा पण ऑलरेडी टाकला आहे. टमाटा टाकून मस्तपैकी हलवायचं वगैरे सगळं चाललं आहे. तोपर्यंत साईड बाय साईड आपण गेम खेळायला लागलेत. पोरं म्हणलं काय करायचं बसून, म्हणून पोरं म्हणलीत गेम खेळूया. तर थोडीफार गेम वगैरे खेळी. आम्ही गेम घेऊन झालं. मग साईडला आपलं शिजलं होतं ऑलरेडी जे आपला मसाला होता तो, त्यामध्ये आपण चिकन ॲड केलं. चिकन ॲड करून आता ते सगळं मस्त हलवून वगैरे घेतलं. हे पण तुम्ही आता बघू शकता, चांगला हलवायचं वगैरे चालू आहे. सगळं चिकन चांगल्या पद्धतीनं हलवून वगैरे झालं आणि आपलं चिकन तयार होतं. साईडला रस्सा पण तयार होता. तर रस्स्याची थोडी चव बघूया म्हणलं आणि इतका मस्त झाला होता रस्सा, झणझणीत झाला. डोळ्यातनं पाणी आलं पिऊन माझ्या. मग आपला जो भात होता बिर्याणीचा तो आपण त्यासाठी आता थर लावायचं चालू केलेलं. हे तुम्ही बघू शकता. पहिला त्यावरती चिकनवरती परत भात, परत त्यावरती आपण चिकनचा थर लावला होता आणि त्यावरती लास्टला परत आपला होता तो भाताचा एक थर आलेला. सो तो आपण व्यवस्थितपणे सगळा थर वगैरे लावून घेतो इथे आणि ह्याच्यानंतर आपली बिर्याणी होईल तयार. तर बिर्याणी आपली तयार झाली होती आणि वेळ होती आता खाण्याची. आता हे तुम्ही बघू शकता, बिर्याणी सगळी आम्ही घेऊन खायला सुरुवात केली होती आणि हे बघा किती मस्त कांद्यासोबत आपली बिर्याणी किती छान दिसते आणि खरंच अप्रतिम झाली होती. जी टेस्ट होती एकदम झणझणीत कोल्हापुरी पॅटर्नमध्ये झाली होती. हे तुम्ही बघू शकता, त्याचा जो कलर वगैरे आला आहे प्रॉपर एकदम होता आणि सगळे एकदम म्हणजे मग्न झाले होते खाण्यामध्ये, एन्जॉय करत होते सगळे. कारण झाली तितकी मस्त होती, मेहनत केली होती शेवटी सगळ्यांनी. आणि थोडंसं त्यासोबत स्प्राईटचं पण नियोजन केलं होतं कारण जरा झिरायला लागतं ना थोडंफार. सो हे सगळं आमचं झालं. त्यानंतर आम्ही भांडी वगैरे सगळे धुवून घेतले, स्वतःला फ्रेश केलं आणि मग आम्ही निघलो तिथनं. बाकी आता बघू पुढचं नियोजन लवकरच होईल आमचं. आतुरता आहे त्या दिवसाची. तोपर्यंत बाय बाय.